गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज आहे गुढीपाडवा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. खूप प्रसन्न वाटते आज. इथं माझी पूजा पण करून झाली. खूप छान वाटतंय आणि प्रसन्न वाटतं. सकाळी अगोदर पूजा झाली ना, खूप पॉझिटिव्ह वाईब येते घरात आणि खूप प्रसन्न वाटतंय. इथे आता मी रांगोळी काढून घेते दरवाजात. आता इथे मी नंतर हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून घेतले दारात उंबऱ्यावर. नंतर आम्ही दरवाजाला आंब्याचं तोरण लावून घेतलं. तोरण पण मी काल रात्रीच बनवलं होतं. त्याची चौकट दरवाजा खूप उंच असल्यामुळे ह्यांनी मला मदत केली लावायला. म्हणजे थोडं सुकल्यासारखं झालं होतं पानं, काय माहीत, पण ते आम्ही लावून घेतलं. आता आम्ही साडी बांधून घेतो गुढीला. त्याच्या निर्या मी आधीच करून ठेवल्या होत्या साडीच्या. आणि आम्ही दोघंही पहिल्यांदा गुढी उभा करतो. ह्याच्या आधी आम्ही दोघांनी केलेली नाही आहे. म्हणजे कसं करायचं, काय करायचं हे फक्त आम्ही आमच्या घरच्यांना बघितलेलं, कसं करतात, कसं बांधतात तेच लक्षात ठेवून आता आम्ही करतोय. गुढी उभा करणं हे आमच्यासाठी एक चॅलेंजच होतं. कारण इथं साखरेचा हार मिळाला नाही, तो मी घरीच तयार केला. फुलांचा पण हार आम्ही बुके आणून तयार केला होता. आम्ही दोघांनी मिळून नमस्कार केला. हे वर्षही शांत, सुखाचं, समृद्धीचं जावं अशी गुढीला प्रार्थना केली. इथं आता माझा बटाटे उकडायला ठेवलेला कुकर पण थंड झालाय. तर बटाटे सोलून घेते, कारण आज आम्ही पुरणपोळी नाही करणार. आम्ही आज पुरी भाजी करणार आहे. पुरी भाजी, आम्रखंड, भजी पापड हे सगळं बनवणार आहे. आता मी तर बटाट्याला फोडणी टाकून घेते. इथं आता बटाट्याची भाजी करून झाली. त्यात मसाले टाकते. मग आपली भाजी एका साईडला शिजायला ठेवते. आता इथं मी फोडणीचा भात करणार आहे, मसाले भात. त्यासाठी मी आधी तूप टाकून घेते. आधी थोडंसं तेल पण टाकल्यानंतर तूप, जिरे, मोहरी, तिखट अशी खिचडी तयार करणार आहे सगळं टाकून. तिथं पुऱ्या तळण्यासाठी मी तेल ओतून घेते पॅनमध्ये. आणि असं लाटून मी पुऱ्या तळल्यातून ती पुऱ्या असं टम्म फुगत होत्या सगळ्या. त्यामुळे असं आतून खूप भारी वाटत होतं कितक्या टम्म फुगलेल्या पुऱ्या बघून. आता पुऱ्या तर बनवून झाल्या. आता इथं मी बनवते बटाटी भजी त्याच तेलात. आता आपला सगळा स्वयंपाक बनवून झालाय. आता मी इथं नैवेद्याचं ताट तयार करते. आधी मी बटाट्याची भाजी घेते. आणि हे जे आम्रखंड आहे ना, हे मी काल घरी बनवले दह्यापासून. आणि इथं आता आपलं नैवेद्याचं ताट तयार झालंय. पुरी, पापड, बटाट्याची भाजी, आम्रखंड, मसाले भात आणि भजी. गुढीपाडवा म्हणजे नव्या सुरुवातीचं सुंदर प्रतीक. जुनं सगळं मागे टाकून नव्या आशा, स्वप्न आणि उमेदीनं पुढे जाण्याचा हा दिवस. प्रत्येक गुढी उभे राहताना ती आपल्याला सांग, कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा उभा राहायचं, नव्याने सुरुवात करायची. या नववर्षात आपल्या आयुष्यात सकारात्मकता, आनंद आणि यश भरभरून येऊ. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.